अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात आरपीआयचे उपोषण. बीड जिल्ह्यातील आष्टी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर राज्य शासनाच्या विरोधात उपोषण करण्यात आले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तत्काळ थांबवण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे 7 प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे, जातनिहाय जनगणना करावी. सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाचा पर्याय दिला असून तो सक्तीचा आदेश नसल्याचे शासनाने लक्षात घ्यावे. 59 अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न थांबवावेत. तसेच सर्व समाज घटकांचा समावेश असलेला आयोग नेमून 2027च्या जातीय जनगणनेनंतरच उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या. या उपोषणात आरपीआयचे तालुका अध्यक्ष अशोकजी साळवे, युवक तालुका अध्यक्ष कुणाल निकाळजे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण निकाळजे, आरटीसीएलचे जिल्हा अध्यक्ष सुनील निकाळजे, सादिक कुरेशी, नितीन निकाळजे, चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कटके, शशिकांत निकाळजे, विजय जाधव, सनी काळपून, जितेंद्र खंडागळे, सोनल निकाळजे, धनराज आडबुल्ले, प्यांतर साळवे, प्रवीण साळवे, भूषण साळवे, शुभम साळवे, दीपक निकाळजे, बाबासाहेब गायकवाड, राजू खरात, अरुण कांबळे, सतीश सातपुते, शफीक कुरेशी, मुक्ताब कुरेशी, सुरेश जाधव, बाळू कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी शासनाने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. 59 जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो 19 जाती एकसंघ राहावा ही आमची भूमिका आहे. जरी कोणत्या काही मातंगांनी मागणी केली असेल, परंतु आंबेडकरवादी मातंगाचा पाठिंबा याला आहे, चांभार समाजाचा पाठिंबा याला आहे. आणि आमचं म्हणणं आहे की आमचे धाकटे भाऊ आहेत, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमात किंवा आपल्या समाजामध्ये फूट पडणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा सांगितलं, जग बदल घालून निघाव, मला सांगून गेले भीमराव. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना ते मानत होते. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी त्यांची फकीरा ती कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केलेली आहे. तेव्हा हे जे शासनाने या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या शासनाचा आम्ही आष्टी तालुक्याच्या रिपाईच्या वतीने, युवक रिपाईच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. जय भीम, जय भीम. आठवले साहेबाच्या आदेशावरून पूर्ण महाराष्ट्रात, राज्यात हे आंदोलन उभं होत आहे. या आंदोलनाच्या मागण्या आहेत की आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, तसेच जातीय जनगणना झाल्यानंतरच हे वर्गीकरण झालं पाहिजे असं केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं आम्ही आष्टी या ठिकाणी अशोक साळवे साहेब असतील, अरुण भैया असतील, सुनील निकाळजे असतील, सुभाष असेल, शशीनाना असेल, सर्व आलेले, सर्व तालुक्यातून आलेले सर्व युवक, रिपाईचे कार्यकर्ते, सर्व फादर बॉडीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आणि आमची मागणी आहे की आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. कारण की बाबासाहेबांनी अभिप्रेत 59 जाती एकत्र केल्या होत्या आणि त्या कधीही विखुरता कामा नये. परंतु काही जे मातंग समाजाचे नेते आहेत त्यांनी हे आरक्षण उपवर्गीकरण हे झालं पाहिजे. परंतु आमचं असं सांगणं आहे की हे जे सर्व 59 जाती आहेत हे सर्व भाऊभाऊ आहेत, त्यामुळं यात विघटन झालं नाही पाहिजे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आष्टी या तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी लक्षणीय उपोषण या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते शासनाने हे केलं पाहिजे. आरक्षण आरपीआय आयटीसीएलचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाद्वारे आज लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम घेतला आहे तहसील आष्टी येथे. त्या ठिकाणी न्यायमूर्ती बदर कमिटीचा जो अहवाल आहे तो समान झाला पाहिजे. त्याचबरोबर 2027ची जनगणना आहे त्यानुसार जे बी आरक्षण आहे ते लागू करावे. आणि जो 59 जाती आहेत त्या जातीमध्ये फूट न पाडता या जातीचं जे अखंडत्व आहे तसं राहिलं पाहिजे. त्यासाठी हे आम्ही लाक्षणिक उपोषण करीत आहोत. त्यामुळे हे जे आहे वर्गीकरण ते तात्काळ थांबवावं अशी आमची ठाम मागणी आहे. जय भीम. लाक्षणिक उपोषण केलेले आहे. तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की जे 59 भाव एकत्र राहतात, शासनाने यामध्ये फूट न पाडता हे आहे असंच कुटुंब एकत्र ठेवावं अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे. आणि हे अबकड रद्द करावी
अशी शासनाला विनंती आहे आणि त्यांनी ते रद्द करायलाच पाहिजे आणि सर्व समाज एकत्र राहायला भाग पाडलं पाहिजे अशी विनंती आहे. तसेच प्राध्यापक रमेश कटके साहेब हे बी बोलतील हे आपलं मत म्हणतो आम्ही आज या ठिकाणी आपण बहुसंख्य